धन्यवाद प्रसाद सवारे ज्यांचा आपण आवाज ऐकला. बदलापूरचे हे समालोचक आपण ऐकतोय आजच्या दिवसात आपल्या समोर लाभलेले आहेत आणि या या लढतीकडेच नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये सर्व खेळाडूंचे क्रिकेट रसिकांचे आणि आमच्या घरी बसलेल्या क्रिकेट रसिक मायबापांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढची लढत जी आहे ती आरवी डेव्हलपर्स विपक्ष अचानक 11 या दोन संघांदरम्यान जी लढत आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. क्रुशल लढत असेल ती अचानक 11 साठी, कारण एक सामना ते हरलेले आहेत. ही लढत त्यांच्यासाठी नक्कीच क्रुशल असेल, परंतु त्या इराद्याने नक्कीच ते मैदानात उतरलेले आहेत. आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज आरवी डेव्हलपर्स. फलंदाजीसाठी आपण पाहतोय त्यांचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच स्ट्राईकवर विक्रम मोरे आणि नॉन स्ट्राईकला सचिन सुर्वे. गोलंदाजीसाठी पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी विनोद. जर आपण क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर एक पॉईंट आहे, वायडिश पॉईंट आहे, कव्हर्स आहे, एक्स्ट्रा कव्हर्स आहे, एक मिड ऑन शॉर्ट मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. पहिला चेंडू विनोदचा यावेळेला आपण पाहतोय चॉप जरूर केलाय, परंतु स्ट्रेट टू फिल्डर धाव मिळत नाहीये. पहिल्या चेंडूवर मात्र कोणतीही मोहर लागत नाहीये. आउट ऑफ सर्कलच्या बाहेर जर आपण विचार केला तर एक बरोबर डीप मिड विकेटच्या जवळपास एक तैनात आणि एक आपण लॉंग ऑफला पाहतोय एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. म्हणजे दोन पहिल्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक बाहेर लावण्याची मुभा. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु स्ट्रेट टू फिल्डर टेक द कॅच अँड फर्स्ट विकेट गॉन. पहिला हादरा बसतोय, पहिल्या विकेटचं पतन. विक्रम मोरे 0 धाव्यांवर पॅव्हिलियनच्या आसऱ्याला. महत्वाचा आहे जेवढा अचानक 11चा महत्वाचा आहे. दोन्ही संघ एक एक मॅच हरलेले आहेत. म्हणजे जर मॅच ह्या आपल्या पीटीपीएल मध्ये जर त्यांना थांबायचं असेल, राहायचं असेल किंवा त्यांना पुढच्या या स्पर्धेची चांगली वाटचाल जर करायची असेल तर त्याला हा सामना मात्र जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघांना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत आदिनाथ, परंतु हा मात्र डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजीची फेक करतोय, चांगली गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतंय ते म्हणजेच विनोदच्या माध्यमातून. आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय, कारण झेल सुद्धा घेतला होता त्या फिल्डरनी जो मिड विकेटला तैनात होता त्यांनी सुद्धा झेल चांगला टिपला. त्यामुळं नक्कीच पहिला गडी बाद झाला तो 0 धाव्यांवर. विनोद आपण पाहतोय लेफ्ट अँड राऊंड विकेट मारा करताना यावेळेला पुन्हा डॉट चेंडू जातोय, म्हणजे डॉट बॉलची घोषणा होते आणि इथे मात्र कोणतीही धाव मिळत नाही. 0 धाव्यांवर मात्र पहिला हादरा बसलाय. अर्थातच दुसऱ्या बॉलवर विकेटचं पतन झालं होतं, परंतु यावेळेला चांगली गोलंदाजी, चांगले पुन्हा 2 बॉल मात्र डॉट फेकलेत. यावेळेला ड्राव आपण पाहतोय, ड्राईव्ह चांगला केला होता, ऑफ ड्राईव्ह होता, परंतु इथे मात्र पुन्हा डॉट बॉल जातोय आणि त्यामुळे धाव मिळत नाही. 0 धावा. सध्या या स्पर्धेमध्ये आपण शतकं पाहिले, परंतु गोलंदाजीचं पृथक्करण म्हणजे मेडन ओव्हर अजून पाहिलेले नाहीये. कालच्या दिवसात पण राहुलने जेके रायडरचा राहुल यांनी टाकलं होतं षटक मेडन, परंतु यावेळेला मात्र शेवटच्या चेंडूवर येतोय, हल्ला चढवलाय 6 धाव्यांसाठी, येतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार.
मला अपडेट देतोय, प्रत्येक मॅचचं जे ॲनालिसिस त्याच्याकडून मिळतंय आणि ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय आमच्या समालोचना माध्यमातून. आणि आमच्या गुणलेखकाची भूमिका नितीन पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच यांची सर्वांची आणि आमचे तिन्ही जे कॅमेरामॅन आहेत, 3 कॅमेरा इथे फिट केलेले आहेत या मैदानावर. म्हणजेच काय तर छोट्या छोट्या गोष्टी इथे टिपल्या जात आहेत, चांगली चांगली क्षणचित्र इथे टिपले जात आहेत. मग षटकार असो, चौकार असो दे, किंवा कोणतेही वाईटचं डिसिजन असो दे, किंवा कोणतेही आउटचं डिसिजन असो, इथे मात्र कॅमेरामॅन पण सुद्धा आपलं चोख काम बजावतात. नक्कीच या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा कौतुक करतोय, पुन्हा एकदा या सर्वांचा आभार मानतोय. येऊ या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. एक गडी बाद. यावेळेला फुलरलिनचा बॉल आणि यावेळेला ड्राईव्ह आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला. इथे ड्राईव्ह केल्यानंतर एकदा मिळते दुसऱ्या धावेसाठी. आपण पाहतोय डेंजर एंडला इथे धोका संभवल होता, परंतु नाही. पंचांनी सांगितलं पॉपिंग क्रीज मध्ये आणि इथे नोचा इशारा सुद्धा येतोय आमचे स्ट्राईक पंच ठाकूर सर पाहतोय आपण. आणि लेग पंच रोशन कुमार उर्फ पिंट्या आपण पाहतोय. रात्री सुद्धा आमच्या जिहुगावच्या मैदानामध्ये सुयोग स्मृती चषक डे नाईटचे सामने पाहायला मिळतात आणि तिथे सुद्धा त्यांची पंचगिरी आपण पाहतो. या वेळेला सुद्धा या रखरखत्या उन्हामध्ये त्यांना आज दिवसामध्ये पाहणार आहोत. पुन्हाचे इथे मॅच संपल्यानंतर पुन्हाचे त्यांना जिवगावच्या मैदानामध्ये आज जायचं आहे पंचाची भूमिका पार पाडण्यासाठी. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे, परंतु हवेत आहे. आणि इथे काय घडलंय तर फिल्डिंग चांगली गेली, परंतु एक धाव जरूर मिळते. एका धावेने धावसंख्या 9च्या घरात 10च्या घरात दुहेरी अंकामध्ये मात्र जरूर पोहोचतोय आरवी डेव्हलपर संघ. स्ट्राईकवर पुन्हा एकदा आदिनाथ. सचिन आहे नॉन स्ट्राईकला. दुसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळेला मात्र आपण पाहतोय हवेत बॅक टू बॉलर कडे जातोय हा बॉल आणि इथे मात्र झेल बाद झाल्यानंतर परतावा लागेल. दुसरा हादरा बसतोय. धाव संख्या आहे 10. दुसरा गडी बाद. धन्यवाद. 10 धावेंवर मात्र दुसरा धक्का बसतोय. अर्थात 2 गड्यांचं पतन पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताना बंटी पवार स्ट्राईकवर आहे. श्रीकांत यावेळेला गोलंदाजीसाठी हवे चेंडू आहे. पुढचे बॅक टू बॉलर होतोय का नाही, तर यश त्यांच्या मागे मात्र म्हणजे यष्टी रक्षक येतोय आणि तो झेल टिपतोय. यावेळेला तिसरा हादरा बसतोय. हॅट्रिकचा सुद्धा चान्स असेल. धावेंवर तिसरा धक्का बसतोय. श्रीकांत आयकॉन प्लेअर आहे. यावेळेला मात्र अष्टपैलू चमक दाखवताना आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये थोडासा कुठेतरी कमी पडला श्रीकांत, परंतु या सामन्यामध्ये मात्र पूर्ण एफर्ट देतोय आपल्या संघासाठी. एफर्ट आणि त्याला दाखवाच लागेल. या 100% देण्याचा प्रयत्न तो करतोय आणि करावाच लागेल. कारण श्रीकांतला माहीत आहे आम्ही पहिला सामना हरलोय, दुसऱ्या सामन्याची पकड त्याला धरायची आहे. या सामन्यावर पकड मजबूत करायची आहे. कारण गोलंदाजीसाठी मात्र प्रभावी ठरतोय. 4 त्यांनी धावा खर्ची केल्यात, परंतु 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो म्हणजेच श्रीकांत. यावेळेला गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा तयार फलंदाज हरीश सलते आपण पाहतोय. आयोजक सुद्धा आहेत. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता ऑफ साईडला, परंतु बॅटची एज लागल्यानंतर यश त्यांच्या मागे. एक धाव ऍड होईल. धावफलकावर 11 धावा. 3 फलंदाज बाद आणि 11 धावा धावफलकावर. अर्थातच आरवी डेव्हलपर्स हा संघ इथे प्रथमतः फलंदाजी करताना मिड ऑफला आपण पाहतोय खुल्ला क्षेत्र, परंतु लॉंग ऑफला ठेवला एक क्षेत्ररक्षक. यावेळेला मात्र टर्न बघा काय मिळाला आणि बॅटच्या माध्यमातून ही धाव मिळते यश त्यांच्या मागे डीच्या स्वरूपात. एक धाव ऍड होईल. 12 धावा धावफलकावर. बॉल पिच झाल्यानंतर निघून गेले यश त्यांच्या मागे. थोडंसं वळण मिळालं
लेग ब्रेक करतोय. नॅचरल कट असतात ऍक्च्युली डावखऱ्या गोलंदाजाला. यावेळेला मात्र पुण्याची गोलंदाजी चांगली करतोय. काही कळायच्या आत मात्र यष्ट्यांच्या मागे जातोय बॉल आणि इथे निर्धाव बॉल येतोय. या वेळेला मात्र षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येतोय. अर्थात मेंडेटरी पॉवर प्लेचं इथे षटक संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या आहे धावफलकावर आरवी डेव्हलपरची 12, 3 फलंदाज बाद. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित आपण पाहतोय पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये हे रणसंग्राम, हे रणधुमाळी क्रिकेटची आपण पाहतोय गोठवलीच्या या मैदानावर. आणि इथे खऱ्या अर्थाने जर विचार केला तर चांगले चांगले खेळाडू इथे आपली चमक दाखवले. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये प्रभावी करून टाकले ते अनिल जाधव, ज्यांनी 53 धावा 18 चेंडूंमध्ये ठोकल्या. तदनंतर मात्र अर्जुन कदमने 17 चेंडूंमध्ये 50 धावा ठोकल्या. म्हणजे हे दोन खेळाडू इथे चमक घेऊन दाखवून गेलेले आहेत. ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर मात्र कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर मिथुन भांडवलकर, प्रसाद लोकरे या दोघांनी काल 50 धावा ठोकल्या होत्या. म्हणजे अर्धशतकाची खेळी साजरी केली होती. यावेळेला आपण तिसरे षटक प्रगतीवर आहे आणि यावेळेला गॅप शोधलाय. काय क्लासिक स्ट्रोक आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह सरळ येतोय चौकार मिड विकेटच्या दिशेला. 1 बाउन्स 4 रन्स. पाहतोय आपण सचिनच्या बॅट मधून आलेला हा चौकार. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा हर्षा तयार. फुलटॉस यावेळेला दिशा देण्याचं काम केलं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न यशस्वी आणि आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला सरळ येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे तर आपण पाहतोय 2 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर आता कुठेतरी धावसंख्या समाधानकारक दिसते धावफलकावर. 20 धावा 3 फलंदाज बाद. मैदानाच्या बाहेर जे 3 फलंदाज झालेले आहेत अर्थातच तंबूच्या आसऱ्याला. यावेळेला डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. अच्छा तो हे खेळायला लागला. सचिन साठी पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज हर्षा. यावेळेला राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना उजव्या यष्ट्यांच्या खूपच बाहेर पिच झाल्यानंतर पंचांनी मात्र वाईटचा इशारा दिला. 1 धाव जरूर ऍड होईल. 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद आहेत. परंतु इथे सचिनलाच आगलं टिकून खेळावा लागेल. चांगली मी म्हणेल एक चांगली भागीदारी रचावं लागेल सचिनला आणि हरीश सलते यांना. या दोघांनाही एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप केल्यानंतर मात्र नक्कीच मी म्हणेन समाधानकारक स्कोर होऊ शकतो. परंतु इथे बघा मिस स्विंग आणि मिस चांगला बॉल होता. बॉल पिच झाल्यानंतर वळण घेतला आणि सरळ यशांच्या मागे काही कळायच्या आतमध्ये मात्र डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा तयार असेल हर्ष सचिनसाठी. ओहो व्हॉट अ शॉट. काय स्ट्रोक सजवला. यावेळेला आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी षटकार. सत्तावीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि या षटकात मात्र मी असं बडेन थोड्या धावा आलेल्या आहेत आणि 2 चौकार 1 षटकार सजवले ते मात्र सचिनने. आणि सचिनने मात्र हा स्ट्रोक जर पाहिला तर घुटणे टेक तमाशा देख. नक्कीच या षटकारांची धावसंख्या आपण पाहतोय 27च्या घरात. पुन्हा एकदा आखूटप्प्याचा बॉल आणि याला मात्र आपण पाहतोय हाफ ट्रॅकरला उडून दिलंय सरळ मिड विकेटला. पूल इज अ सक्सेसफुल आणि येत आहेत 6 धावा. चांगला एक्झिक्यूट केला.
थँक्यू. तर धावसंख्या आहे 33 धावफलकावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय चौथ्या षटकासाठी पाचारण केलंय शरदला. शरद या गोलंदाजीसाठी आलेला आहे. शेवटची 2 षटकं आहेत, हाणामारीची षटकं, डेथ ओव्हर आहेत. या दोन्ही डेथ ओव्हरमध्ये किती धावांचं टार्गेट सेट करतायत ते नक्कीच पाहणं गरजेचं असेल, किंवा या 2 षटकानंतर आपल्याला नक्कीच कळेल की किती धावा त्यांनी सेट केल्यात समोरच्या संघासाठी. परंतु सध्या तरी 33 धावा. आरव्ही डेव्हलपर्स प्रथमतः फलंदाजी करताना आपण पाहतोय त्याच्या विपक्ष लढणारा संघ अचानक 11 हा संघ. सध्या दोन्ही संघांना एका विजयाची नक्कीच गरज असेल, कारण दोन्ही संघ एक एक सामना पराजित झालेले आहेत. यावेळेला मात्र बॅटची एज लागल्यानंतर यश त्यांच्या मागे जातोय. डीच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. एका धावेने 34 धावा धावफलकावर. आयोजनाचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांनी खूप मेहनत घेतली ते आमचे विनोददादा, अर्थातच स्वामी, हरी सलते, मारुती उर्फ आबा, उमेश कोडेकर, अनिल दिंडे, तशी त्यांची टीम, सर्व त्यांचे सहकारी, या सर्वांचं पुन्हा एकदा आपण नक्कीच कौतुक करूया आणि नक्कीच त्यांचा आभार मानूया, कारण एवढी मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि एवढी मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केला या सर्व आपल्या पाटण तालुक्याच्या सुपुत्रांना. आणि इथे सुद्धा आपले जे पाटण तालुक्याचे सगळे सुपुत्र आहेत ते मात्र पराक्रम दाखवताना आपण पाहतो. यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे, परंतु नोमॅन्स लँडला इथे चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर ऑन साईडला इथे मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. फेक करेपर्यंत 1 धाव. एका धावेने 35 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. परंतु हे चौथं षटक असल्यामुळे ज्याला डेथ ओव्हर आपण संबोधतो, कारण शेवटची 2 षटकं असतात ती हाणामाराची असतात, त्याच्यावर मोठे स्ट्रोक मारण्याची गरज असते फलंदाजांना. यावेळेला मात्र तो चान्स देत नाहीये शरद. सध्या 2 चेंडूंचा त्याचा म्हणजे 2 चेंडू त्यांनी फेक केले, एक फक्त जर आपण केला तर एक डीच्या स्वरूपात. आणि आताचा चेंडू आपण हो स्ट्रेट टू फिल्डर पॉइंटला इथे आपण पाहतोय झेल सोडला जातोय. डॉट बॉल मात्र जरूर पाहायला मिळतोय, म्हणजे धाव घेतली नाहीये परंतु इथे झेल सोडला गेला. झेल घेणं गरजेचं आहे. या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा तुम्ही खेळताना, तुम्ही जेव्हा मोठ्या एखाद्या या क्रिकेटच्या पटलावर जेव्हा खेळत असता, तेव्हा मात्र तुम्ही चुका टाळत जा किंवा तुम्हाला एक चांगला एफर्ट देणं गरजेचं असतं. यावेळेला गुड टेक आणि सिक्सर देख सरळ 6 धावांसाठी फेकून दिले मिड विकेटच्या डोक्यावरून. काय लाजवाब स्ट्रोक सजवलाय. व्हॉट अ शॉट. काय षटकार सजवला आणि त्यानंतर धावा मात्र नेऊन ठेवल्या ते 41 धावा. परंतु असे कल्पकतेचे स्ट्रोक आपल्याला पाहायला गरजेचं आहे आणि मारणं सुद्धा गरजेचं आहे फलंदाजांना, कारण तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं असेल, या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला असे स्ट्रोक खेळावंच लागतील. आणि इथं मात्र पूर्तता जरूर केली या स्ट्रोकची, ती म्हणजेच सचिनने. सध्या त्याच्यावर दारोमदार आहे. आपण जर सचिनचं जर फलंदाजीचं विश्लेषण जर पाहिलं तर सध्या 29 तब्बल धावांवर खेळतोय. 19 बॉलांमध्ये 29 धावांचं योगदान दिलंय ते म्हणजेच सचिनने. आणि इथे गुणलेखकाची भूमिका सातत्याने नितीन पवार आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अपडेट येत आहे. नक्कीच नितीन तारीफे काबिल आहे आणि कौतुक करावंच लागेल त्याचं, कारण परफेक्ट जसं मी विचारलं तसं मला त्या बॉला सकट किती बॉल खेळला आणि किती धावा ते मात्र माझ्यापर्यंत ॲनालिसिस देतोय. तर अशा आपण या PTPL मध्ये पाहतोय. सध्या तरी जे 4 फलंदाज आपण पाहिले ज्यांच्या माध्यमातून 50s आल्याच, परंतु सध्या तरी अजून हॅट्रिक कालच्या जर दिवसामध्ये पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये तर येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय वाईडचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. 1 धाव ऍड होईल. 43 धावा धावफलकावर. पुण्याचे एकदा गोलंदाजीसाठी सज्ज असेल शरद. सचिनसाठी सचिन जोपर्यंत मैदानात आहे धावा येतील, कारण सध्या सेट झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. यावेळेला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅटवर प्रॉपर हा बॉल आला नाही आणि इथे
मात्र एक धाव जरूर मिळते, कारण आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला तिथे ट्रॅव्हल झाला चेंडू. एक धाव मिळते एका धावेने. धाव संख्या आहे 44 धावा. 44, लॉस ऑफ 3 विकेट्स. आरव्ही डेव्हलपर्स जे जे उशिरा प्रेक्षकाला जोडलेले आहेत या स्पर्धेला, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो हा आजच्या दिवसातला चौथा सामना आहे. आरव्ही डेव्हलपर्स विपक्ष अचानक 11. आरव्ही डेव्हलपर्स प्रथमतः फलंदाजी करतोय आणि नंतर मात्र चेस करायला जरूर येईल तो अचानक 11 हा संघ. परंतु सध्या चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या 44. यावेळेला डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. वाईडच्या माध्यमातून एक धाव मिळते. 45 धावा. धावसंख्येत बदल. 45 पाहतोय धाव फलकावर धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हरीच्या बॅटमधून, परंतु यावेळेला धाव घेत नाहीये सचिन, कारण त्याला माहित आहे शेवटचा बॉल होता, स्ट्राईक घ्यायची आहे त्याला शेवटच्या 6 चेंडूंसाठी. शेवटच्या षटकामध्ये त्याला यायचं आहे विकेटवर. अर्थातच पॉपिंग क्रीजचा वापर त्याला करायचा आहे. त्याला शेवटच्या 6 चेंडूंवर आक्रमण चढवायचं आहे आणि तो मात्र हरीशला सांगतोय थांब, पुढचे 6 चेंडू मी खेळेन. धावसंख्या आहे धाव फलकावर 46. 3 फलंदाज जरूर त्यांची बाद आहेत, परंतु दारोमदार जी सांभाळले आत्ता मात्र सगळी जबाबदारी जी स्वीकारली ते मात्र सचिनने आपल्या खांद्यावर, कारण त्याला माहित आहे पुढचे 6 चेंडूंमध्ये एका दुसरे षटकार एका दुसरे चौकार आले तर नक्कीच 60चा टप्पा ओलांडू शकतो माझा संघ आणि 5 षटकांमध्ये 60 धावा या मैदानावर एक फायटेबल स्कोर जरूर उभा राहू शकतो किंवा होऊ शकतो. यावेळेला आपण पाहतोय 31 धावांवर नॉटआउटची खेळी साजरी केलेली आहे. नॉटआउट आहे, नाबाद आहे सचिन. पुण्याच्या मात्र एकच धाव मिळेल. डाव्या एसटीच्या थोडासा बाहेर आणि अंगावर टाकलेला हा बॉल, परंतु इथे मात्र जातोय फाईन लेगला. डीच्या स्वरूपात एक धाव असेल, त्यामुळे 47. 47 धावा. गोलंदाज सौरभ शेलार. यावेळेला डावखुरा डाव्या, यावेळेला जो राईट हँड बॅट्समन आहे सचिन, तो यावेळेला मात्र टान्स त्यांनी डाव्या म्हणजे डावखुरा घेतली होती आणि त्यांनी त्याच्या बरोबर लेगला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथं पूर्ण लाईन बीट झाला आणि एस्टनच्या मागे मात्र चेंडू गेल्यानंतर एक धाव मिळते. 48 धावा. ज्याला 6 चेंडूंमध्ये कोणतेतरी मोठे स्ट्रोक मारायचे होते ते मात्र इथे कुठेतरी कमी पडतोय सचिन. डान्सिंग डाऊन द विकेट आणि यावेळेला पूर्णतः बीट केलंय सचिनला. चांगली गोलंदाजी करतोय सौरभ शेलार, चांगली गोलंदाजी करतोय आणि कोणतेही चान्स कोणताही मौका देत नाहीये फलंदाज सचिनला. पूर्णतः बांधून ठेवलंय या षटकामध्ये, या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये. डेथ ओव्हरचा जर विचार केला तर जेम्स फॉकनर असो किंवा डेव्हन ब्रावो असो किंवा जसप्रीत बुमराह असो, यांना पाचारण केलं जातं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. यावेळेला मात्र सौरभला इथे पाचारण केलं आणि तो खऱ्या अर्थाने सार्थक ठरलाय. परंतु यावेळेला स्ट्रोक चांगला होता, सिलेक्शन मात्र चुकीचं ठरलं, कारण जिचे डी झोन आहे त्या झोन मध्ये मारला म्हणजे इथे गोलंदाज समाधानी असेल, कारण एके दुहेरी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 1 आणि 2 धावा आल्या तरी काही फरक पडत नाहीये या सौरभला आणि त्याच्या नक्कीच बी असं बडेन त्याचा कर्णधार किंवा तो सुद्धा खुश असेल या एका धावेने. तर धावसंख्या आहे धावफलकावर 49. अजून 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. या 2 चेंडूंच्या खेळामध्ये 2 षटकार जर आले तर मी नक्कीच म्हणेन की 60 धावा क्रॉस होतील, परंतु सध्या तरी सचिनचे हात बांधून ठेवलेत ते म्हणजे सौरभने. 1 सेकंड राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला फक्त चेक करण्याचं काम केलं फलंदाज सचिनने. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. 1 धाव ऍड होईल. 50चा मात्र इथे पल्ला जो आहे तो गाठलेला आहे. अर्धशतक इथे संघाचं आपण पाहतोय. अर्थातच आरव्ही डेव्हलपर्स हा संघ प्रथमतः फलंदाजी करताना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असेल सौरभ. या वेळेला पुन्हा एकदा बॅटिंगसाठी मात्र तयार होता सचिन आणि आहे डाव्या एसटीच्या बाहेर. जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजीची लाईन लेंथ फेकत असता
त्यानंतर मात्र जो तुम्ही अशी गोलंदाजी करता तर मी असं म्हणेन की एवढी चांगली लाईन लेंथ तुमची आहे, तुमच्याकडे अचूक टप्पा आहे, अशा वेळेला तुम्ही वाईट फेकताच का? परंतु एक धावेची भर पडेल, 51 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याला आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामधले हे 2 शेवटचे चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्ट्याच्या बाहेर, कधी डाव्या यष्ट्यांच्या बाहेर, तर कधी उजव्या यष्ट्यांच्या बाहेर. एक एक धावेची भर मात्र पडते, ते म्हणजेच आरबी डेव्हलपर या संघासाठी. आणि धावसंख्या आपण पाहतोय 52 धावा धावफलकावर. 52 लॉस ऑफ 3 विकेट्स. थोडासा कानमंत्र द्यावाच लागेल आणि तो दिलेला आहे. आपण पाहतोय मिडनचा जो फिल्डर आहे त्यांनी कानमंत्र दिलंय. हो, या वेळेला व्हॉट डिलिव्हरी बाय सौरभ. आणि इथे काय घडतंय, पंचांचं बोट मात्र आकाशाच्या दिशेने, म्हणजे OUT आउट, बाद व्हावा लागेल सचिनला. चांगली गोलंदाजीसाठी मित्रांनो बघा, पहिल्यांदा जेव्हा MRIचे बॉल असायचे तेव्हा खूप कमी यॉर्कर चे बॉल आपल्याला गोलंदाज म्हणजे गोलंदाजी करताना पाहायला मिळायचे. परंतु त्यावेळेला मात्र एक गोलंदाजी करायची ते म्हणजेच गोल्डन स्पॉटचा बॉल. तो बॉल खेळणं खूप कठीण जायचं, परंतु त्या बॉलला सुद्धा प्रत्युत्तर मिळालं की उत्तर सापडलं क्रिकेटच्या विश्वामध्ये. तदनंतर यॉर्कर आला आणि यॉर्करला सुद्धा प्रत्युत्तर मिळालंय, ते म्हणजेच हेलिकॉप्टरच्या शॉटने. आणि इथे मात्र प्रत्येक जसा बॉलर बॉल करतो त्याला प्रत्युत्तर दिलं जातं ते फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु मी असं म्हणेन क्रिकेटच्या या सध्या पटलावर शेवटचा बॉल, या बॉलला मात्र आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून टॅप केलंय. इथे येतोय चौकार. शेवटचा मात्र चेंडूवर त्यांनी गोड साजरा केलाय, अर्थात चौकारच्या माध्यमातून शेवट गोड केलाय. एक चौकारानंतर धावसंख्या आहे 56 धावफलकावर. लॉस ऑफ 4 विकेट. कल्पतरू 11 राजस्थान रॉयल्स. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी सज्ज व्हायचं आहे. कल्पतरू 11 आणि राजस्थान रॉयल्स. तर आपण पाहतोय 57 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे, ते म्हणजेच अचानक 11 या संघासमोर. सध्या जर स्कोर आपण पाहिला तर नक्की एक चांगला स्कोर म्हणजे सध्या तरी फायटेबल स्कोर आहे. परंतु या पुढच्या इनिंग्समध्ये काय घडेल, काय बिघडेल हे नक्कीच आपण थोड्या वेळात आपण येऊया मैदानाच्या आतमध्ये. परंतु तोपर्यंत जाऊया आपण नाणेफेकीच्या कौलच्या दिशेने, अर्थात टॉस का बॉसच्या मंचावर कल्पतरू 11 आणि राजस्थान रॉयलच्या माध्यमातून ही पुढच्या मॅचसाठी हा कॉल होईल. अर्थातच नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी येतोय आमचे साथी समालोचक अर्थातच प्रसाद सवारेकडे. थँक्यू सर. तर कल्पतरू 11 आपण लगेचच कॅप्टनला पाठवून द्या, विनंती असेल. तर राजस्थान रॉयल सुनील दादा सलुंगला यांना विनंती असेल आपण यायचं लगेचच. तर दादा यायचं आहे टॉस साठी. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आले त्या ठिकाणी. नक्कीच दोन्ही टीमचा विचार केला तर नक्कीच दोन्ही संघ एक मॅच जिंकलेत. परंतु आता दोन्ही संघांमध्ये ही अतितटीची लढत, कोणता संघ आता आपला विजय रथ कायम ठेवणार हे नक्कीच पाहावं लागेल. तर नक्कीच राजस्थान रॉयल टीम कॅप्टन नक्कीच या ठिकाणी कॉल करतील. टेल असा कॉल आलाय, टेल्स. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल आपण बसायचं आहे आपल्या व्यासपीठावरती. टॉस जिंकलाय राजस्थान रॉयल टीमनं. आपला निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू.
फिल्डिंग नक्कीच 5 षटकांची लढत असेल. 5 षटकां नक्कीच समोरील संघ तो देखील धाव नक्कीच तब्बल 77 धावा चेस केल्या. नक्कीच त्यांचा समोर खेळत असताना काय रणनीती असेल? आमची बॉलिंग लाईनअप चांगलं आहे, सो आम्ही 45-50 पर्यंत मोस्टली आम्ही थांबवण्याचा ट्राय करू. नक्कीच मग आता कोणत्या गोलांचा मध्ये नक्कीच पूर्णपणे भरोसा दाखवणार? आज जे मगाशी ज्यांनी केली गोलंदाजी सेम तेच बॉलर असतील. गरज पडली तर दुसरे पण यूज करू. टीम मध्ये काय चेंज आहेत का नाही आहेत? बघूया आता ते ठरवू मी. नक्कीच पहिली मॅच जिंकल्यात, अभिनंदन. आता मात्र ही मॅच नक्कीच ही देखील जिंकला तर विजय तुमचा कायम राहील. तुम्हाला मॅचसाठी देवते शुभेच्छा. नक्कीच टॉस जिंकला तो म्हणजे राजस्थान रॉयल्स संघानं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आणि जाऊया पण एकदा कॉम्बॅक्समध्ये. तिथे आमच्यासोबत सज्ज आहेत सूर्यकांत सर, गलमे सर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रसाद. येऊया मैदानाच्या आतमध्ये. 57 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. 57 धावा करावायच्या आहेत त्या म्हणजेच अचानक 11 या संघाला. आणि या 57 धावा कशा अचीव केल्या जातात हे नक्कीच पाहण्याचं गरजेचं आहे. आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. आत्ताच आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल केला गेला. राजस्थान रॉयल्स या संघनायक जो आहे त्यांनी इथे नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. दोन्ही संघांना नक्कीच कल्पतरू 11 आणि राजस्थान रॉयल या दोन्ही संघांना माझ्या शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगसाठी बी सूर्यकांत गंभीर आज आपल्या समोर सज्ज होतोय, घेऊन येतोय या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी. आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाताना. चला जरा स्पीडअप घ्या. बघा ही खूप मॅच महत्वाची आहे, क्रुशल मॅच आहे. कारण दोन्ही संघ एक एक मॅच हरलेले आहेत. याच्यातून जो संघ जिंकेल तो मात्र मी नक्कीच म्हणेन की पुढच्या या स्पर्धेमध्ये म्हणजे या आजच्या आपण जी स्पर्धा बघतोय जी आपली ही टुर्नामेंट्स अर्थातच पाटण तालुका प्रीमियर लीग PTPL या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर मात्र त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. कारण त्या स्पर्धेमध्ये टिकायचा असेल तर. परंतु इथे मात्र दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करतील. दोन्ही संघ 100% देण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत ते बॉलिंगच्या माध्यमातून या तर फलंदाजीच्या माध्यमातून इथे नक्कीच आपल्या संघासाठी कामगिरी उंचावतील यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार विक्रम मोरे, आयकॉन प्लेअर. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे मात्र श्रीकांत पूर्णतः बीट झाला. श्रीकांतचा थोडासा बी असं बडेन या हंगामध्ये म्हणजे या सीझनमध्ये इन्फॉर्म आहे फलंदाज हा. परंतु सध्या या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये नक्कीच चांगला प्रयत्न केला होता परंतु काही फटके वगळता मात्र त्याला थोडीशी लय सापडलेली होती. या सामन्यामध्ये लय मिळणं गरजेचं आहे. पहिल्या स्ट्रोकवर आपण पाहतोय इथे येतोय सर्कल भेदून 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार 4 धावांसाठी. आपलं अकाउंट ओपन केलंय. श्रीकांत संघाचं सुद्धा अकाउंट ओपन केलेलं 4 धावेने. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 57 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा संघ अर्थातच अचानक 11 हा संघ यावेळेला हो नजाकत भरा स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. कडक बेधडक चौकार ब्रँडेड बाय श्रीकांत. लय 6 धावांसाठी 10 धावा धाव फलकावर. यावेळेला हो हो श्रीकांत जाळ्यात अडकला. एजला आल्यानंतर सरळ यष्टांच्या मागे कॉटन बोल्ड आपण पाहतोय. यावेळेला श्रीकांत बॅक टू पॅव्हलियन.
क्रीजचा वापर पूर्णतः करायचा असतो. जेव्हा आपण बॅटिंग करतो तेव्हा पॉपिंग क्रीजचा वापर करा. कारण काय की बघा त्यांनी खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला. जर पॉपिंग क्रीजचा वापर म्हणजेच काय पदलिलित्य म्हणजेच फुटवर्क त्यांचा वापर जर झाला असता तर यावेळेला मात्र नक्कीच त्याच्या बॅटवर परफेक्ट बॉल आला असता. परंतु खडे खडे मारण्याचा प्रयत्न बरोबर बॉलरने हेरलं, त्याला आउट स्विंग केला आणि बरोबर त्याच्या जाळ्यात अडकला. यष्ट्यांच्या मागे झेल देऊन श्रीकर मात्र तंबूच्या आसऱ्याला. पहिला हादरा बसतोय. धावसंख्या आहे 10. नवीन आपण पाहतोय विनोद दादा संघ मालक यावेळेला आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी त्यांना माहीत आहे 57 धावा पहिल्या 3 चेंडूंवर 10 धावा आल्या होत्या. कुठेतरी सेन्सेबल क्रिकेट कुठेतरी थांबून खेळण्याचा जर प्रयत्न केला असता श्रीकांत सारख्या एक मातब्बर फलंदाजाने तर आपला संघ अडचणीत आला नसता. आता कुठेतरी अडचणीत आल्यासारखं झालेलं आहे. अशा वेळेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विनोद दादा संघ मालक हे स्वतः मैदानाच्या आत. त्यांच्या जोडीला महेश आहे. महेश मागच्या सामन्यामध्ये थोडासा निष्फळ ठरला होता. काही फटके जर आपण वगळले अर्थातच एकेरी दुहेरीने तो भर देत होता, परंतु यावेळेला मात्र त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी येऊन ठेवलेली आहे आणि ही जबाबदारी तो कशी पार पडेल ते मात्र पाहणं गरजेचं असेल. विनोद यावेळेला स्ट्रोक चांगला सजवलाय परंतु स्ट्रेट टू फिल्डर होता आणि पंचांकडे निर्णय अजून बाकी आहे. बघूया सर. 4 1 सेकंड चेक करतो आम्ही. करा ना आत आहे ना सेफ आहे ना. ओके चला सर सेफ आहे म्हणजे ज्या धावा धावून काढलेल्या आहेत त्याच फक्त मिळतील. फील्ड ऍक्च्युली कॅच होती तिथे लॉंग ऑनला, परंतु झेल सोडल्यानंतर मात्र एफर्ट जरूर दिलाय त्यांनी की चौकारला गेला. नसीब बलवत्तर असं मी म्हणेन त्या फिल्डरचं, परंतु एक झेल मात्र सोडलाय आणि तो कोणाचा सोडलाय तर विनोद दादांचा. यावेळेला मात्र स्ट्राईकवर आता आपण पाहणार आहोत. तर आपण पाहतोय पॉइंट आहे, एक वाईडिश पॉइंट आहे, कव्हर्स आहे आणि एक मिड ऑफ, एक मिड ऑन, एक स्क्वेअर लेग आणि आता एक मात्र सिली पॉइंट लावला होता आणि आता मात्र यष्ट्यांचा वेध घेतोय बॉल आणि परतावा लागेल ते म्हणजेच महेशला. बॅक टू बॅक आपण जर पाहायला विचार केला तर या षटकामध्ये 2 धक्के दिलेत. तेच गोलंदाज विक्रम मोरे आयकॉन प्लेअर का यासाठीच त्याला आयकॉन बनवून घेतलंय संघ मालकाने. 2 धक्के देऊन गेला एक मोठा गडी, मोठा फलंदाज श्रीकांतला तंबूत धाडल्यानंतर यावेळेला मात्र महेशला सुद्धा तंबूत धाडण्याचं यश प्राप्त झालंय ते म्हणजे महेश अर्थातच विक्रमला. आणि महेश बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हर्षद लोकरे उर्फ हर्षा यावेळेला मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली. बॉलिंग केली होती मागच्या सामन्यामध्ये, तोच हर्षा इथे फलंदाजीसाठी यावेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु सध्या 2 धक्के बसलेत, 2 हादरे बसलेत 11 धावांवर. अर्थातच 57 धावांचं लक्ष्य आहे. ते लक्ष्य पार करण्यासाठी मात्र धडपड चाललेली आहे अचानक 11 या संघाची. कारण मी बघाशीच उल्लेख केला होता या गोष्टीचा की 57 धावा सुद्धा फायटेबल स्कोर झालेला आहे धावफलकावर. त्यामुळं इथे बघा गोलंदाजांनी मात्र चांगली चुणूक दाखवली. 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याचं श्रेय मात्र जाईल ते मी असं बडेन विक्रम मोरे आयकॉन प्लेअर यांनी फक्त 1च धाव खर्ची केली आपल्या षटकामध्ये आणि 2 धक्के दिलेत समोरच्या संघाला. खरोखर चांगल्या गोलंदाजीचं ॲनालिसिस पाहतोय आपण या विक्रमचं. परंतु पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 10 धावा आल्या होत्या. परंतु यावेळेला गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पाचारण केलंय ते रोनकला, 3ऱ्या षटकासाठी पाचारण केलंय. फलंदाजीसाठी विनोद दादा असतील स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला हर्षा. परंतु यांच्यावर मात्र मोठी जबाबदारी असेल अजून जिंकण्यासाठी. जर आपण विचार केला तर तब्बल 24 बॉल
46 धावांची आवश्यकता असेल म्हणजेच 4 4 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 2 धक्के देऊन गेले, 11 धावा जरूर खर्च केलेत, परंतु पहिल्या षटकामध्ये मी पडेल 2 मोहरे. चला स्पीडअप घ्या प्लीज, वेळ घालू नका प्लीज. पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोनक. यावेळेला उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू निघून गेल्यानंतर फक्त बघ्याची भूमिका केली फलंदाज आपण पाहतोय विनोद यांनी. विनोद दादा खेळताना आपण पाहतोय संघ मालक आहेत. यावेळेला सोडून दिला, चेक केला चेंडू, वाईडचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. एका धावेची भर पडेल, 12 धावा धावफलकावर. दुसरे षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं आहे दुसरे षटक. यावेळेला मात्र 3 जे खेळाडू आहेत ते आउट ऑफ सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. एक मिड विकेट, डीप मिड विकेटला, एक काऊ कॉर्नरच्या दिशेला आणि एक लॉंग ऑफला आपण पाहतोय तैनात आहेत. आउट ऑफ सर्कलला 3 खेळाडू. यावेळेला मारण्याचा प्रयत्न, परंतु स्विंग अँड मिस. यावेळेला पंचांचा निर्णय येतोय वाईडचा. एक धाव पुन्हा ऍड होईल धावफलकावर. 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद आहेत. अचानक 11 हा संघ इथे फेस करतोय. अर्थात 57 धावा त्यांना करावायच्या आहेत. प्रथमतः आरबी डेव्हलपर्स या संघाने फलंदाजी केली, 57 धावांचं टार्गेट सेट केलं. त्यानंतर त्यांना उत्तर देताना अचानक 11चे मात्र 2 फलंदाज इथे महत्वाचे जे फलंदाज आहेत सलामीवीर ते तंबूच्या आसऱ्याला. सरळ आपण पाहतोय मिड ऑफचा प्लेअर आहे, त्याच्या हातामध्ये हा बॉल जातोय, त्यामुळे धाव घेण्याचा संभव नाही. कारण परत पाठवलं ते म्हणजेच हर्षाने विनोद दादा यांना, आणि इथे धाव मिळत नाहीये. निर्धाव बॉल, निर्धाव चेंडू जातोय. यावेळेला जोरकस मारण्याचा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु इथे पुन्हा एकदा मिस होतोय स्ट्रोक आणि जातोय यष्ट्यांच्या मागे. निर्धाव बॉल पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजीचं अनालिसिस आपण पाहतोय रोनकच्या माध्यमातून. म्हणजे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय समोरच्या फलंदाजांवर, आणि समोरचा संघ जो आहे अचानक 11 हा संघ प्रयत्नाची पराकाष्ठा जरूर करेल, शेवटपर्यंत फाईट देईल, परंतु सध्या तरी मात्र वरचढ ठरतोय गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, हवेत बॉल आहे, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, बॉल खाली झेल टिपतोय, आणि इथे मात्र तिसरा हादरा बसतोय. धावसंख्या आहे 13 धावेंवर तिसरा हादरा, आणि संधी मिळेल मात्र आता एक सुंदर संगीत ऐकण्यासाठी डीजे मास्टर. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अमित शिंदे. अमित शिंदेने मागचा जर सामन्याचा विचार केला, थोडासा लेट आला होता, त्याला लेट प्रमोट केलं, त्याने 2 षटकार लगावले होते. मला थोडंसं कर्णधाराला नक्कीच हा प्रश्नचिन्ह माझ्या मनात आहे की जो फलंदाज आता सध्या धावांची गरज आहे, या फलंदाजाला मागे का ठेवलं जातं? कारण ज्याच्या बॅटमधून 2 मागे षटकार पाहायला मिळाले, मागचे नक्कीच त्यांनी ती मॅच हरली होती, परंतु त्यांनी पराकाष्ठा केली होती, 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते, तो अमित. यावेळेला डिफेन्स पाहायला गेला, चांगला चेंडूला सन्मान दिलाय, आणि इथे कव्हर्समध्ये आहे फिल्डर, त्यामुळं सर्कलच्या आतमध्ये फील्ड केली जाते. धाव मिळत नाहीये. धावसंख्या आहे 13 स्थिरावलेली आहे, परंतु सध्या अनिल शिंदे याचा विचार केला तर नक्की चांगला फलंदाज आहे, क्षमता आहे या फलंदाजाकडे चांगली धावसंख्या उभारण्याची किंवा आपल्या संघाला विजयाच्या दृष्टिक्षेपात घेऊन जाण्याची. यावेळेला तोच फलंदाज इथे मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी आपण पाहतो रोनक. यावेळेला चांगला स्ट्रोक सजवलाय, गॅप शोधलाय, काय येतोय निर्णय पंचांच्या माध्यमातून? चौकार. नक्कीच
थोडासा अमित आलाय लेट पण दाखवतोय मात्र स्वतः आहे मी शेठ. कारण यावेळेला मात्र त्यांनी चौकार सजवलाय आपल्या संघासाठी जी गरज आहे तिची पूर्तता मात्र करतोय. 17 धावा धावफलकावर नेऊन ठेवलेले आहेत. जिंकण्यासाठी अजून नक्कीच काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, काही धावा जरूर असतील, आमच्यापर्यंत अपडेट देईल आमच्या करण. परंतु यावेळेला सध्या अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय का? येस, येतोय सीमा रेषा पार चौकार. व्हॉट अ शॉट, बैठक शॉट, परंतु ग्राउंड लगत शॉट. असे शॉट खेळायला पाहिजेत सध्या अमितला, कारण सध्या तुम्हाला गरज आहे ती धावांची. साडे 10च्या सरासरीने इथे धावा जमवलेल्या आहेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता, म्हणजेच बरोबर जर विचार केला तर 12च्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. तर सध्या जो अमित आहे त्याच्या बॅटमधून जो चौकार पाहायला मिळेल, जोपर्यंत अमित असेल आणि अमितला ही खेळी तशीच कंटिन्यू चालू ठेवायची असेल तर नक्की त्यांनी जसे मागच्या सामन्यामध्ये 2 षटकार मारले तसे या सामन्यामध्ये मात्र 2 चौकार त्याचे पाहायला मिळालेत. परंतु यावेळेला नवीन गोलंदाजी मार्कवर सचिन आणि स्ट्राईकवर हर्षा. यावेळेला हर्षाच्या बॅटमधून आपण पाहतो एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे पूर्णतः बीट झाला. प्रॉपर बॅटवर हा बॉल आला नाहीये आणि आपण आणि इथे झेल देऊन बाद होतोय तो म्हणजे हर्षा. चौथा हादरा बसतोय. कुठेतरी बियासमणाने रणनीती कमी पडली की काय असं मात्र दिसतंय. कारण नितीन सर आपण पाहतोय जेव्हा एखादा बॅट्समन बॅटिंग करत असतो, ज्याच्या बॅटमधून जेव्हा धावा येतात त्या बॅट्समनला तुम्ही चान्स द्या. जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न तुम्ही त्याच्या माध्यमातून करा किंवा त्याला तो चान्स द्या. तुम्ही काय करताय, तुम्ही येताय स्ट्राईकवर आणि तुम्ही हवेत चेंडू मारताय, आउट होताय आणि बाद होताय. त्याला मात्र तिकडेच ठेवताय नॉन स्ट्राईकला, आणि जो खेळाडू ज्याच्या बॅटमधून धावा निघतायत तो मात्र तसाच बघायची भूमिका करतोय. या वेळेला मात्र आणि नंतर शेवटला तुम्ही त्याच्याकडून जर अपेक्षा केलीत की 6 चेंडूंमध्ये 20 धावा पाहिजेत तर तशा होणं पण कठीण असतं. परंतु सध्या जर तो प्रयत्न झाला तर नक्कीच अचानक 11 संघ विजयी होऊ शकतो. परंतु इथे मी नक्की तारीफ करेन ते म्हणजे आरव्ही डेव्हलपरच्या बॉलरची आणि त्या गोलंदाजांची, फिल्डरांची, कारण त्यांनी नक्कीच इथे चांगला खेळ आपल्या संघासाठी इथे दाखवलाय, पेश केलाय आणि त्याचं श्रेय मात्र या वेळेला सचिनला जात आहे. सचिननेच पहिल्या चेंडूवर मात्र चौथा हादरा बसवून दिलाय संघाला. चौथा हादरा बसतोय. धावसंख्या आहे 21. फलंदाजीसाठी बॅट्समन नेम यावेळेला ड्राईव्ह पाहतोय आपण, ऑन ड्राईव्ह आहे, परंतु प्रोटेक्शन अर्थातच हरीश सलते फील्ड करणार, फेक करेपर्यंत एकच धाव मिळते. एका धावेने 22 धावा. बॅट्समन नेम 12th मॅनला बॅट्समन नाव नाही माहिती आहे. बॅट्समन नेम अरे नाही तर मनोज 12th मॅनला, अमित अनिल त्याला 12th मॅनलाच नाही माहिती. तर यावेळेला आपण पाहतोय हवेत बॉल आणि यावेळेला मात्र झेल सोडला जातोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. धावा कशाही येऊ देत परंतु आल्याच पाहिजे. सध्या धाव फलकावर 24 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 धावा मिळत आहेत. 24 धावा. आता येणाऱ्या आपण जर समीकरण पाहिलं तर मात्र इथे 15 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईकवर पाहतोय अमित शिंदे. अमित शिंदेने चेक केला, बॉल हवेत आहे, इथे झेल घेतोय का? नाही. एक धाव जरूर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर झालेला आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धाव फलक सरसवतोय 26च्या घरात. 26 लॉस ऑफ 4 विकेट्स. येणारेच आता मात्र 14 चेंडू असतील, 14 बॉल असतील, 31 धावांची आवश्यकता. अजून मॅच ऑन आहे कारण सध्या अमित आहे मैदानामध्ये. चेंज ऑफ पेस आपण पाहायला मिळाला आपल्याला सचिनच्या माध्यमातून, परंतु तेवढाच कल्पकतेने तेवढंच मी असं म्हणेन थोडं दिमाग लावला आणि कुठेतरी हळूच नोमेन्स लँडला मात्र चेंडू ट्रॅव्हल केला, स्ट्रोक सजवला. यावेळेला मात्र चेंडू फेकून देतोय एका धावेसाठी. स्ट्रोक चांगला होता परंतु बॅड लक फलंदाजाचं. एकच धाव मिळेल.
चला लवकर बॉलची पूर्तता करा. 13 बॉल 30 धावांची आवश्यकता असेल. समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 27 धावा सध्या धावफलकावर जोडलेले आहेत. अचानक 11 या संघाने 57 धावांचं लक्ष आहे. 30 धावांचा अजून 30 धावा 13 चेंडूंमध्ये करण्याची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल सचिन. यावेळेला अमितसाठी अमितच्या बॅटमधून आपण पाहतोय 2 चौकार आलेले आहेत. परंतु सध्या षटकार किंवा चौकाराची पूर्तता करेल का हा प्रश्न सुद्धा असेल. कारण हा चांगला खेळाडू आहे, चांगली प्रतिभा आहे त्याच्याकडे, या खेळाडूकडे, आणि याला खेळायला लागेलच. कारण आपल्या संघाला जर जिंकायचं असेल, कारण दोन्ही जे संघ खेळत आहेत दोन्ही संघांनी एक सामने हरलेले आहेत. सध्या पराकाष्ठा दोन्ही संघ करतायत. म्हणजेच मैदानामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते आणि चांगलं क्रिकेट सुद्धा पाहायला मिळते. यावेळेला सरळ फेकून दिले लॉंग ऑफच्या डोक्यावरून अमित शिंदे. ब्रँडेड बाय षटकार 6 धावांसाठी. आता समीकरण मात्र 12 बॉल आणि 24 धावांचं येऊन ठेपलंय ते म्हणजेच अमितच्या या षटकाराने. म्हणूनच मगाशी याचा उल्लेख करत होतो. नितीन पवार आमचे गुणलेखक हे सुद्धा आम्ही डिस्कस करत होतो की हा खेळाडू चांगला खेळतो, त्याच्या बॅटमधून फटके येत आहेत, चांगला इन्फॉर्म आहे. अशा वेळेला याला मागे ठेवलं का? बघा, जेव्हा त्याला चान्स मिळाला त्यांनी त्याची संधीचं मात्र सोनं केलं या फलंदाजाने. जेव्हा त्याला संधी दिली त्यांनी मात्र मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 2 षटकार खेचले. सारखा उल्लेख याच गोष्टीचा मी करतोय कारण हा फलंदाज ट्रम्प कार्ड समजेन सध्या तरी तो म्हणजेच अचानक 11 संघाचा. कारण जोपर्यंत तो अमित जर क्रीजमध्ये असेल तर धावा मात्र येण्याची नक्कीच इथे आपण अपेक्षा करूया. कारण सध्या त्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले आणि 1 षटकार पाहायला मिळाला. सध्या धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावर अर्थातच 33-4 फलंदाज बाद. पंचांची भूमिका रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा आपण पाहतोय. यावेळेला रोशन कुंभार आणि त्याच्या जोडीला संदीप ठाकूर कोपरीगाव आणि आमचे अजून 2 पंच जे आहेत रत्नाकर मडवी, नितीन पवार फ्रॉम जीवगाव. नक्कीच यांचं योगदान या स्पर्धेला खूप मोठं लागलेलं आहे. खूप मोठा अनुभव या सर्व पंचांना आहेत. हे स्वतः क्रिकेट खेळलेले आहेत. यांच्या आयुष्यात यांनी खूप क्रिकेट गाजवलेलं आहे. ते मात्र इथे पंचांची भूमिका आणि नक्कीच मी असं म्हणेन जे खेळाडू असतात ते चांगली पंचांची भूमिका पार पाडली जाते त्यांच्या माध्यमातून. कारण त्यांना क्रिकेटचा खूप मोठा त्यांच्या पाठीशी अनुभव असतो. यावेळेला षटक क्रमांक आपण पाहतोय 4 घेऊन येतोय गोलंदाज सतीश. स्ट्राईकवर पाहतोय मनोज, स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला अमित. मनोजला यावेळेला पूर्णतः बीट करून गेला आहे बॉल. थोडासा उसळी घेतला. त्यांनी अपेक्षा केली नव्हती की चेंडू एवढा उसळी घेईल. परंतु आता मात्र नक्कीच अमित जाऊन कानमंत्र देतोय. अमितला माहित आहे स्ट्राईक थोडं रोटेट करावंच लागेल. ते म्हणजे मनोजसाठी सतीश. यावेळेला पाहतोय सरळ स्ट्रेट टू आपण पाहतोय हरीश टीमचे मेंटर आहेत, त्यांच्या हातामध्ये असेल. परंतु यावेळेला ट्राय केली होती उजव्या हाताने, नक्कीच ट्राय जरूर झाला होता त्यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय मिडॉनला आहेत तैनात, परंतु थोडासा उजव्या त्यांच्या बाजूने जाणारा हा बॉल त्यांनी मात्र अडवला जरूर. परंतु 1 धाव मिळते आणि येतोय स्ट्राईकवर अमित शिंदे. अमितचा हा स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. फिल्डर आहे त्याला सुद्धा चकवलंय, बीट केलंय बॉलने आणि जातोय सीमारेषा पलीकडे चौकार. नक्कीच कारण बॉलने ना बेडकी सारखीच बघा इथे जम घेतली आणि सरळ जातोय सीमारेषा पलीकडे. आपण पाहतोय आपल्या या रिप्ले मध्ये पाहायला स्ट्रोक चांगला सजवला होता. जसा बॉल येतोय तशी मात्र गुणवत्ता दाखवतोय, तसे स्ट्रोक सजवतोय. व्हॉट बॅटिंग बाय अमित. यावेळेला समीकरण येऊन ठेपलेलं आहे. 9 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. 19 रन्स रिक्वायर्ड आणि रिमाइनिंग 9 बॉल आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आत. पुन्हा एकदा संतोषसाठी अमितसाठी यावेळेला स्ट्रोक आपण पाहतोय डीच्या झोन मध्ये 1 धाव मिळेल. 8 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. धावसंख्या आहे धावफलकावर 39.
39 धावा म्हणजे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल 18 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आपण पाहतोय अमित शिंदेला. अमित शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत अपेक्षा नसतील, नक्कीच उंचावल्या असतील डगआउटमधून, अर्थातच अचानक 11च्या, कारण चांगली फलंदाजी तो करतोय सध्या तरी. या मॅचमध्ये चांगले त्यांनी स्ट्रोक सजवले 3 चौकार त्याच्या या खेळीमध्ये आणि एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. तो अमित शिंदे इथे स्ट्राईकवर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाज अजी यावेळेला व्हॉट अ शॉट, सिलेक्शन चांगला आहे. काय होतंय तर येतोय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. रिप्लाय मध्ये पाहिलं तर बघा अपर कट सजवला आणि सरळ येतोय पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटला येतोय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. काय स्ट्रोक मारला, काय स्ट्रोक सजवला बघा. 7 बॉल आणि 14 धावांवर समीकरण येऊन ठेपलेलं आहे. चांगली फलंदाजी करतोय म्हणून मगाशीच उल्लेख करत होतो अमितचा की अमित शिंदेला मागे का ठेवलं जातं. जेव्हा एखादा बॅट्समन चांगली फलंदाजी करत असतो किंवा सध्या 43 धावा जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. 7 बॉलमध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. काय रणनीती आखली असेल या शेवटच्या बॉलवर बॉलरने आणि फलंदाजाने सुद्धा. हो यावेळेला बॉल आहे बीमर. पंचांनी नो ची घोषणा केली. 1 धाव जरूर मिळते परंतु दुसऱ्या धावेसाठी अमितने सांगितलं थांब, कारण शेवटचे 6 चेंडू त्याच्यासाठी नक्कीच असेल, परंतु अजून 1 चेंडू शिल्लक असेल कारण नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. आणि चला इकडे एक रिव्ह्यू आहे त्यामुळं इथे रिव्ह्यू मागितलाय. फिल्डिंग करणाऱ्या संघाने चेक केलं जात आहे. सटीक निर्णय आमच्या पंचांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतील. आमचे तिसरे पंच आमच्या या स्क्रीनवर बघतायत. बीमर आहे की नाही तो. बीमर आहे, नो बॉल इथे चेक केला गेलाय. बीमर आहे, कमरेच्या वरती जाणारा बॉल. प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू मिळेल. आता मात्र रिव्ह्यू संपलाय तो फिल्डिंग करणाऱ्या संघाचा, त्यामुळे आता त्यांना रिव्ह्यू मिळणार नाहीये. जे अंपायर ऑन फील्ड जे अंपायर आहेत जे डिसिजन देतील ते तुम्हाला मान्यच करावं लागेल. यावेळेला आपण पाहतोय नो बॉल असेल म्हणजे 7 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. फ्री हिटची संधी असेल. गोलंदाज बघा जेव्हा तुमच्या अकाउंट्समध्ये बॅलन्स कमी असेल तेव्हा तुम्ही खर्च कमी करत जा. तुम्ही काय केलं जेव्हा तुमचे संघ अडचणीत आहे, जेव्हा तुम्हाला धावा ह्या अमित शिंदेच्या माध्यमातून कमी कमी आल्या जात आहेत, अशा वेळेला तुम्ही जर असे बीमर टाकलेत किंवा एक्स्ट्रा बॉल दिलेत, एक्स्ट्रा रन जात आहेत, एक्स्ट्रा बॉल जात आहेत, अशा वेळेला मात्र नक्कीच मी म्हणेन बघा जो फलंदाज आता बॅटिंग करतोय त्याला मात्र मनोजला इथे सुवर्ण संधी आहे बघा. कारण झेल होऊ शकत नाही, झेल घेतला तरी तो आउट नसेल त्यामुळे 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा मनोज गेलेला आहे. काय घडलंय तर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने शेवटच्या षटकामध्ये म्हणजेच 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 10 धावांची आवश्यकता असेल. त्या 10 धावांसाठी अमित स्ट्राईकवर असेल. यावेळेला 2 धावा येत आहेत. 47 धावा धावफलकावर जोडल्या जाते 4 गड्यांच्या मोबदल्यात. अचानक 11 हा संघ इथे फलंदाजी करताना चेस करताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये पुन्हा एकदा या थंड वातावरणामध्ये, अर्थातच विंटरचा सीझन आहे, थंडीचं वातावरण आहे, थंडीचा सीझन आहे. या थंडीमध्ये गरमागरम सामने चाललेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि काय घडेल या शेवटच्या सामन्यामध्ये, आपल्या शेवटच्या या षटकामध्ये, तर बघूया. या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. संतोषला अमितला रोखून धरतोय का की अमित आक्रमण चढवतोय का, हे मात्र या शेवटच्या षटकामध्ये अर्थातच गोलंदाज विजय कळंद्रे याच्या या गोलंदाजीवर निर्भर असेल. आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल तर विजयला मात्र विजयी गोलंदाजी करावा लागेल. आणि अमितने जी या आपल्या संघासाठी अजूनपर्यंत जी खेळी साकारली ती खेळीचं झीज मी म्हणेन जर चांगलं करायचं असेल तर ही या 10 धावा त्याला करावाच लागतील.
47 धावा आपण पाहतोय धावफलकावर. 4 फलंदाज बाद, 6 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक, 5वं अंतिम षटक या इनिंग्स मधलं, या सामन्यामधलं. गोलंदाज तयार असेल विजय. अमितसाठी अमित शिंदे या खेळाडूंनी मात्र या PTPL मध्ये छाप नक्कीच या सामन्यामध्ये पाडलेली आहे. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. यावेळेला चांगला इन कट मी म्हणेन. काय गोलंदाजी केलंय या पहिल्या चेंडूवर. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू पीच झाल्यानंतर आत आला. थोडासा ऑफ कटर मिळाला या विजयला. बघा हरी सलते त्यांना माहीत आहे, थोडंसं कानमंत्र देत आहेत, सातत्याने फिल्डिंग मध्ये बदल करतायत. मॅच जिंकणं फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघाला. ही मॅच जिंकेल तो म्हणजे या स्पर्धेमध्ये टिकून राहील, कारण पहिली मॅच दोन्ही संघ एक एक हारलेले आहेत. पुन्हा एकदा विजय अमित साठी आणि अमितने लगावलेला हा पंच निर्णय देतील आणि येतोय षटकार 7 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. काय पॅडल स्वीप पाहायला मिळाला या खेळाडूचा. बघा पुढचा पाय पॉपिंग क्रीजचा म्हणून मी सांगतो, आणि मागचा मात्र घुटना टेकला त्यांनी आणि सरळ येतोय षटकार. षटकारामध्ये हा तब्दील केला स्ट्रोक. काय शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. मॅचचं समीकरण पूर्णतः षटकारानंतर बिघडून टाकलेलं आहे. परंतु सध्या मैदानामध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत कोणतंही अनालिसिस करणं, कोणतेही भाष्य करणं हे चुकीचं ठरेल. सध्या तरी आपण पाहतोय 4 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी सुद्धा पाहिली आपल्या पहिल्या चेंडूवर विजयची, परंतु तदनंतर मात्र पूर्णतः चेक केलं ते म्हणजेच अमितने आणि फेकून दिलं स्क्वेअर लेगच्या दिशेला, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला 6 धावांसाठी. यावेळेला 1 धाव, एका धावेने समाधानी असेल गोलंदाज. 3 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. धावसंख्या आहे धावफलकावर 54. जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. 57 धावांचं टार्गेट आहे. त्याला अचीव करताना आपण पाहतो एक सोपं आता मात्र समीकरण येऊन ठेपलेलं आहे. ते अचानक 11 संघासमोर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली अमितच्या या खेळीमध्ये, आणि अमितच्या या बॅटमधून आपण चांगली खेळी पाहतोय. नक्कीच आपल्या संघासाठी हा तारणहार ठरलेला आहे. पूर्णतः जबाबदारीने खेळ करतोय, मेरिटवर खेळतोय अमित. जसा बॉल येतोय तशी माझी फलंदाजी त्याची पाहायला मिळते, तसे स्ट्रोक सजवतोय. व्हॉट अ बॅटिंग बाय अमित. यावेळेला स्ट्रेट टू फिल्डर. हो हो, फॉरवर्ड शॉट लेगला आपण पाहतोय इथे फिल्डर तैनात होता आणि विकेट घेऊन जातोय. काय रणनीती आखली होती बघा. परंतु इथे मात्र थांबून ठेवण्यात मात्र यशस्वी ठरला तो म्हणजेच गोलंदाज विजय. कोणाला तर अमित शिंदेला. परंतु इथे नॉन स्ट्राईकला जो फलंदाज होता त्यांनी पॉपिंग क्रीज सोडल्यानंतर त्याला इथं धावबाद दिलं जातंय. त्यामुळं 5वा हादरा बसतोय. धावसंख्या आहे 54. येणाऱ्या 2 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. मॅच बघा रंगतदार आहे. एकदा ह्या मॅच साठी मात्र टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण मॅच एकदम रंगतदार अवस्थेत चालली आहे. आणि इथे दोन्ही संघांना तुम्ही टाळ्याच्या गजरात स्फूर्ती द्या, कारण दोन्ही संघ शेवटपर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत, प्रयत्न करतायत की आपण जिंकायचं, आपल्याला जिंकायचं आहे, कारण अजून मी शर्यत हरलेलो नाहीये. तर इथे मात्र नक्कीच मी असं म्हणेन गोलंदाज विजय प्रभावी ठरतोय. सध्या या घडीला अमितला एक षटकार वगळला तर कोणताही मौका देत नाहीये. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. हवेत बॉल इथे झेल घेतोय का की बॉल सोडतोय, येतोय 1 बाउन्सी रेषा पार चौकार. आणि इथे पूर्ण सामना उद्ध्वस्त करून टाकलाय तो म्हणजेच अमित शिंदेने. आणि अमित शिंदेचा हा एक आणखी येतोय चौकार. 14 बॉल 35 धावांची खेळी सजवली ती म्हणजेच अमित शिंदेने, आणि तोच ठरतोय या मॅचचा हिरो. अमित शिंदे, चला लवकरात लवकर आमच्या टॉस का बॉसच्या मंचावर या. आपलं या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन जायची आहे. मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना, आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जे काय बक्षीस आहे ते मात्र त्याला सुपूर्द करायचं आहे. परंतु पुढच्या मॅचसाठी आपण येऊया.
नक्कीच कल्पतरू 11 आणि राजस रॉयल्स चला. आणि डगआउट मध्ये जे प्रेक्षक बसलेले असतील त्यांना विनंती करतोय की आपण आमचे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी जो डगआउट आहे त्यांना तिथे खुर्च्या उपलब्ध करून द्या, त्यांना तिथे बसू द्या प्लीज, ही विनंती असेल. चला पुढचा संघ फटाफट तयार राहायचं आहे. पुढचे जे राजस्थान रॉयल्स आणि कल्पतरू 11 या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. तुमची मॅच आहे. आम्ही तुम्हाला विनंती करण्यापेक्षा आपण ही जबाबदारी घ्यायची आहे. या मॅचचा हिरो अमित शिंदे, विनंती करतोय अमित शिंदेला. अमित शिंदे आलेला आहे. वेल डन अमित शिंदे.